नमस्कार. आज आपण बोलणार आहोत प्लीज निर्वे सरांशी, जे वडगावमध्ये काम करत आहेत आणि ग्रामीण आणि शहरी भागातले पेशंट त्यांच्यापर्यंत पोहोचतात. यावेळेला आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी रिलेटेड त्यांना जे काही प्रश्न पेशंट विचारतात त्या संदर्भात. नमस्ते सर. नमस्कार. सर, तुम्ही शहर आणि ग्रामीण या भागामध्ये पेशंट तपासता सर, किंवा आपला जो भाग आहे पेठ वडगाव जो शहर आणि ग्रामीण यामधला आहे, त्याच्यामध्ये सर ज्यावेळेला तुमच्याकडे पेशंट येतात त्यावेळेला लोकांची पहिली इच्छा किंवा पहिला प्रश्न काय असतो तुम्हाला? तसा आपण बघितलं तर सगळ्याच गोष्टी एकाच गोष्टीवर चालतात, ते म्हणजे अर्थकारण. मग पैसे खर्च करण्याची इच्छाशक्ती आणि तेवढी त्याला आपण म्हणतो की दानत म्हणतो आपण. ती शहरी पेशंट हा थोडा फॅमिलियर झालेला असतो पैसे खर्च करण्याला, पण ग्रामीण भागातला आमचं हे आहे तो हेल्थवरती पैसे खर्च करायला जरा अजून विचार करतो. मी तुझं पहिलं मला काय झालं आहे, कशासाठी, हे कशासाठी हे त्यासाठी नसतं, म्हणजे तब्येतीची काळजी म्हणून नाही, खिसा किती रिकामा होतो ह्यासाठी असतं. सर मग तुमचं उत्तर काय असतं? पहा, आता जर स्त्री रोग तज्ज्ञ या नात्यानं जर माझे मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त पेशंट ह्या स्त्रियाच असतात. मी त्यांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर एखादी स्त्री जर सोन्याच्या दुकानात गेली, जर तिला दागिना करायचा आहे, जो दागिना 2 तोळ्याचा असेल, 4 तोळ्याचा असेल, 10 तोळ्याचा असेल, 1 तोळा तर कमी करायला तयार होते का? नाही, उलट वाढवून सांगणार मला अजून 1 तोळ्याचं वाढवा, बरोबर. पण तो दागिना ज्या शरीरावर घालून ते मिरवणार आहेत त्या शरीरावर खर्च करायला तयार होतात का? नाही होत. बरोबर. तर माझं नेहमी असं उत्तर असतं की तुम्ही, म्हणजे आपण लहानपणापासून ऐकतो हेल्थ इज वेल्थ, सुविचार, आरोग्य धनसंपदा, पण त्या धनसंपदा, ती आरोग्याची धनसंपदा मिळवायला कोण किती लक्ष देते, हा माझा त्यांना जे समजावून सांगणं असं, तर तुम्ही इकडे लक्ष द्या. सर, जनरली महिलांना एक नॉर्मल डिलिव्हरी अपेक्षित असते. राईट. सिझेरियन लोक म्हणतात. राईट. बरं, अशा वेळेला प्रत्येक स्त्रीला नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तुम्ही काय काय सांगता? हे बघा, नॉर्मल डिलिव्हरी होणं हे त्या स्त्रीच्या दृष्टीनं नक्कीच चांगलं आहे आणि म्हणजे आमचं शास्त्रसुद्धा ते नॉर्मल डिलिव्हरी व्हावं ह्यासाठीच काम करत असतं. पूर्वी जी स्त्री रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत चालायची, शारीरिक व्यायाम करायची, प्रत्येक गोष्टसाठी कष्ट करायची, आज ती तेवढी करते का? नाही. हां, बरोबर आहे. पाणी भरायसाठी तुम्हाला डायरेक्ट तिथं पाणी येते, आता बरोबर. जळण येत नाही, गॅस चालू होतोय. हा जो राहणीमान जे बदललं आहे ह्याच्यामुळे क्षमता पण बदलली, सहनशक्ती पण बदललेली आहे. आत्ता नॉर्मल याचा अर्थ असा झाला की डिलिव्हरी कोणत्याही पद्धतीने होऊ दे, म्हणजे भले ती खालून योनीमार्गे होऊ दे किंवा बाळ पोटाला छेद घेऊन काढू दे, बाळ आणि आई व्यवस्थित असणं ह्याला नॉर्मल म्हणायचं. बरं, म्हणजे आता नॉर्मलची ही व्याख्या बदलली असं म्हणायचं आहे का? हां, नाही, नॉर्मल डिलिव्हरीची व्याख्या तीच आहे. योनी वाटे कोणतेही बाळाचं आणि आईचं कॉम्प्लिकेशन न होणं, ह्याचे फायदे नक्कीच सिझेरियनपेक्षा जास्त आहेत. तर माझ्या सेंटरचं नावच आहे की हिराई हॉस्पिटल सेंटर फॉर नॅचरल बर्थ. बरं. आम्ही मॅक्झिमम प्रयत्न तिची जेवढी नॉर्मल डिलिव्हरी करतील तेवढ्यासाठीच करतो. पण एखादं बाळ दगावलं, एखाद्या आईला जर त्या याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन झाली, अशा वेळेला जे शास्त्रानं आपल्याला जे सोपा उपाय दिला आहे तो अवलंबायला काय अडचण आहे? सर, जनरली आपल्याकडे लहानपणी किंवा आपण ऐकत आलो की खेडेगावातल्या महिला म्हणायच्या की मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे, पोट बघून त्या बाईचं सांगायच्या. असं काय खरं असू शकतं का? हे बघा, आता पोट बघून सांगायला तेवढे ज्ञानी आपण पूर्वीच्या आचार्यांसारखे राहिलो नाही की डोळे मिटून त्यांना भविष्य कळायचं. हे खरंच नाही आहे, कोणच नाही आहे. पोटाच्या आकारावरून आता स्त्रीची उंची, तिचा असणारा लठ्ठपणा, आता बऱ्याचशा मुली तर विदाऊट गरोदर राहतात, 3-4 महिन्याच्या गरोदर दिसतात का? तर वाढलेलं पोट, म्हणजे हे प्रॉब्लेम झालेत, लठ्ठपणा आलाय, PCOD आलंय, ह्या सगळ्यामध्ये ज्या मुलीचं पोट अगोदरच दिसते ते गरोदरपणात आणखीन जास्त दिसणार आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, पोटाचा आकार हा बाळ जे ती मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे, ती फिरणार आहे, कधी उजवीकडे असणार आहे, कधी डावीकडे असणार आहे, हा आकार बदलत राहणार आहे. मग कसं? त्यामुळे अशा आकारावरनं कुणी सांगू शकत नाही की स्त्री अपत्य आहे का पुरुष अपत्य आहे. सर, जनरली असं आहे की आपल्याकडे आता लग्न वेळाने होतात, म्हणजे 30च्या आसपास लग्न होतात आणि पुढं प्रेग्नन्सीला प्लॅनिंग, फॅमिली प्लॅनिंग वगैरे याच्यासाठी मुलं
वेळ घेतात. मग अशा वेळेला जे लेट प्रेग्नन्सी होते त्यावेळेला स्त्रियांनी काय काळजी घ्यायला पाहिजे तुमच्या मते? हे बघा कसं असतंय, पूर्वीच्या काळी लोक 400 वर्ष पण जगत होते. आता लाईफ स्पॅन ॲव्हरेजली 60-70 वर्षाचा झाला आहे. 60-70 वर्षामध्ये प्रजनन काळ जो आहे तो 18 नंतर आपण हे करतो कायदेशीर जर विचार केला तर. मग 20 वर्षानंतर तो 40 वर्षापर्यंत हा जर प्रजनन काळ धरला तर याचं एक प्रमाण आहे, लक्षात घ्या. जितकं वय वाढेल त्याच्या व्यस्त प्रमाणात सक्सेस रेट असतो प्रेग्नन्सीचा. वय कमी, सक्सेस रेट जास्त. त्यामुळे जितक्या लवकरात लवकर, जितक्या म्हणजे तुम्ही जर बाळ ठेवायचं ठरवलं आहे, गरोदर राहायचं ठरवलं आहे, अपत्यप्राप्ती करणार आहात, तर तुमचं लग्न झाल्या जितक्या लवकरात लवकर तुम्ही ह्या मायाजाळातून बाहेर पडाल तेवढं चांगलं. कारण राहणीमान, दगदग, म्हणजे पॉल्युशनरी फॅक्टर्स, स्ट्रेस, ह्या सगळ्यांमुळं जितकं तुम्ही उशीर कराल तर त्या प्रेग्नन्सीसोबत तुम्हाला म्हणजे हाय BP, ब्लड प्रेशर, डायबिटीज, इतर सगळे कॉम्प्लिकेशन सोबत, प्रेग्नन्सी विथ बाकीचे कॉम्प्लिकेशन सोबत घेऊन चालाल. म्हणजे सर असं म्हणायचं आहे की जेवढं तुम्ही लेट लग्न होईल किंवा लेट तुम्ही प्रेग्नन्सीला जाल तेवढं तुमचे चान्सेस हाय रिस्क प्रेग्नन्सीकडे होतील असं म्हणायचं आहे का? तुम्ही विचार करा, आज बघितलं तर आपण काही लोकांना 30 म्हणजे आफ्टर कोरोना अशी परिस्थिती झाली आहे की 30 नंतर लोकांना अँटीहायपरटेन्सिव्ह म्हणजे बीपीच्या गोळ्या चालू झाल्यात, डायबिटीजच्या गोळ्या चालू झाल्यात. असे किती प्रमाण आहे? भरपूर प्रमाण वाढले. मग जर तुम्ही लग्न 28-30ला करणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी विदाऊट प्रेग्नन्सी तुम्ही फेस करणारच आहात. जर राहणीमान तुमचं हे नसेल, आरोग्यदायी नसेल, व्यायाम नसेल, किंवा जर तुमचा कौटुंबिक हिस्ट्री नसेल, आणि हिस्ट्री असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येणाऱ्या विथ प्रेग्नन्सी म्हणजे कॉम्प्लिकेशनचे चान्सेस जास्त. सर आता जनरली हाय रिस्क प्रेग्नन्सी, मग त्या हाय रिस्क प्रेग्नन्सी ही आपल्याला कधी कळते आणि ह्याचं कशा पद्धतीनं तुम्ही जजमेंट करता की हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे ही? बघा, हाय रिस्क म्हणजे ज्या प्रेग्नन्सीमध्ये इतर रिस्क फॅक्टर्स ॲड होतात. देर इज म्हणजे जे कोणतंही एखादं असं कॉम्प्लिकेशन जे मातेच्या जीवाला धोका देऊ शकतं, बाळाच्या जीवाला धोका देऊ शकतं. म्हणजे आता म्हणजे जास्त अपत्य संख्या असणे, म्हणजे त्या पेशंटचा मोर दॅन 6 किंवा 7वी प्रेग्नन्सी असणं, म्हणजे ग्रॅव्हिडिटी असं म्हणतो. म्हणजे आधी खूप अपत्य असणे, 4-5. आता ते प्रमाण कमी सापडते, पण पूर्वी असायचं 8-9-10 अपत्य असणं हे नाही. ते जितकी अपत्य संख्या जास्त तर ते डिलिव्हरीमध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्य जास्त. दुसरी गोष्ट की अगोदर असणारे आजार जसं ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल, थायरॉईड असेल, किंवा इतर जे शारीरिक आजार आहेत, म्हणजे कधी कधी फिट येणं असतं, मेंदूचे आजार असतात, की इतर कोणतेही आजार जे प्रेग्नन्सीला असोसिएट करतात तर ते त्याची रिस्कता ही वाढवतात, कमी करत नाहीत. आता म्हणजे 2 किंवा 3पेक्षा जास्त डिलिव्हरी झाल्या असतील, पूर्वीच्या ह्याच्यामध्ये अतिरक्तस्राव झाला असेल, ती पण हाय रिस्क झाली. त्यांना रक्त आणि रक्ताचे विकार म्हणजे रक्ताल्पता म्हणजे ॲनिमिया असणं, किंवा रक्त गोठण्याच्या क्रियेसंदर्भात जर प्रॉब्लेम असेल तर, किंवा अगोदर कोणते कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन झाले असतील, हे त्या प्रेग्नन्सीला आधीच आणखीनच कॉम्प्लिकेटेड करून टाकतात. सर एक घरात मूल येणं म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो सगळ्यांसाठी. म्हणजे अखंड फॅमिली किंवा अखंड घर त्यासाठी राबत असतं. अशा वेळेला त्या स्त्रीवरती एक मानसिक स्ट्रेस असू शकतो का? आणि ते स्ट्रेस कमी करायसाठी तुम्ही काय सांगता का त्यांच्या फॅमिलीला? काउन्सिलिंग काय करता का? तेच आमचं काम आहे ना. हे बघा, एक निसर्गाचा नियम आहे, जे जन्माला आलंय ते कधी ना कधी जाणार आहे, बरोबर. आणि जे जन्माला आलंय ते पुढच्या पिढीला पण वाढवणार आहे. हे निसर्गाने तुम्हाला ते हेच केलंय की स्त्री प्रजातीला हे वरदान दिले की पुनरुत्पादन. जर विचार करा, स्त्रीच नाही तर काहीच झालं नसतं. पुनरुत्पादन जे आहे ते स्त्रीला ते योगदान दिलेलं आहे. आणि हे तिच्या शरीरात येणारा एक काळ आहे. जसं बालावस्थेमध्ये जे मजा करायची असते ते, यौवनावस्थेमध्ये, कॉलेज लाईफमध्ये, तसं ह्या काळामध्ये तो एक मातृत्व ही एक देणगी पुरुषाला दिली आहे का? नाही, स्त्रीला दिली. तिला देवानं म्हणा, ह्या निसर्गाने म्हणा दिलेलं एक योगदान आहे. आणि हे जितकं तुम्ही लाईटली घ्याल, हां, म्हणजे जसं आपण रोज जेवतो, झोपतो आणि इतर क्रिया करतो, तसं बाबा ह्या सगळ्या पद्धतीने तितकं समजावून सांगून त्यातले असणारे ज्या काही त्याला म्हणजे लक्षणं दिसत असतील त्या लक्षणाला लाईटली घ्या. हां, ओके, होत राहते, नथिंग, उलटी होते, नो प्रॉब्लेम, काही काळजी करू नका. तुला काय झालं तर आम्ही आपलं सांभाळून घेऊ, किंवा आम्ही त्याचा उपचार करू, तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ देणार नाही असं सांगणं, किंवा घरच्या लोकांनी सुद्धा आनंददायी वातावरण ठेवणं,
चांगल्या चांगल्या गोष्टी सांगणं आणि ते त्यांचे जे त्रास आहेत, शेवटी तुम्ही हातात जर मोबाईल किंवा पेन जरी तासभर धरला तरी तुमचा हात अवघडतो, तुम्हाला त्रास होतो. तर ती स्त्री 9 महिने ते बाळ घेऊन फिरणार आहे, तिला काही ना काहीतरी होणारच. पण ते होतं हे आपण समजावून घ्यायचं आणि तिला जे बरं वाटेल तसं वागायचं. जितकं तुम्ही आनंददायी वातावरण ठेवाल तितकी ती 9 महिने कधी सुरू झाले आणि कधी संपले कळत नाही. बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत असं होतं, अरे कालच तर तुमचा दुसरा महिना होता, तर 9वा आला. असंही होतं. सहज दिवस जातात, फक्त ते तितके इझिली घेता आलं पाहिजे. ओके सर, आता नॉर्मल डिलिव्हरीचा मगाशी एक प्रश्न घेतला होता मी की सिझरिन आणि नॉर्मल, मग नॉर्मल डिलिव्हरीसाठी काही व्यायाम वगैरे तुम्ही सजेस्ट करता का? हो, हे बघा, पहिली जर म्हणजे बाळाकडचे म्हणजे त्याचे इंडिकेशन असतात सिझेरियनचे, म्हणजे बाळाचे कॉम्प्लिकेशन्स, मॅटर्नल हे कॉम्प्लिकेशन काही नसताना सामान्य उंची आणि सामान्य योनिमार्गाचा परीघ, पेल्विमेट्री म्हणतो आपण, हे जर असेल तर ह्या सगळ्यात महत्त्वाचं लागतं सहनशक्ती. सहनशक्ती. मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला सर सांगितलं की तुम्ही 1-2 किलोचं वजन घेऊन 50 फूट वर चालत जायचं आहे, पहिला तुम्ही विचार काय कराल? वजन एवढे घेऊन जाऊ शकेन का? मला जमेल का? हां, बरोबर. मला जमेल का? विल पॉवर. कारण त्या प्रेग्नन्सी जे काही नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसिजर आहे, ह्यातल्या ज्या वेदना असतात त्या आता आम्ही म्हणजे सायन्सचा वापर करून कमी करतो, पेनलेस लेबल पण करतो. पण जर तुमचं माइंडसेट जर तुम्ही सेट केलात की मी हे करणार आहे, तर तुम्ही नक्की करू शकता ते. आणि त्यासाठी लागते दुसरी ताकद. म्हणजे आणि ही ताकद म्हणजे खरोखरची ताकद लागत असते, कारण ते 2-2.5-3 किलोचं बाळ पुश करायला दुसरं कोण येणार नाही, तुमचीच ताकद ही ताकद मसल पॉवर लागत असते. म्हणजे तुम्ही मांड्याचे व्यायाम, स्नायूंचे व्यायाम, म्हणजे मसल्स बळकटी करण्याचे व्यायाम आणि श्वासोच्छ्वास रोखून धरणं, सोडणं, हे जर व्यायाम तुम्ही केलं तर त्याचा फायदा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रक्रियेमध्ये होतोच. सर, सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न असतो की सोनोग्राफी करा, म्हणजे प्रत्येक डॉक्टर प्रत्येक स्त्रीच्या वेळेला प्रत्येक 2 महिन्यांनी 1 महिन्यानी सांगत असतो. ह्याचं काही शास्त्रशुद्ध शेड्यूल आहे का सर, की सोनोग्राफी कधी कधी करायला पाहिजे? हे बघा कसं असतंय, त्याचं एक शेड्यूल आहे. म्हणजे मिनिमम 5 सोनोग्राफीचं शेड्यूल आहे त्याचं. पहिली सोनोग्राफी आपण 7 ते 8 आठवड्याला करतो, ज्याच्यामध्ये बाळाचे ठोके आलेत का नाही. बाळाचे ठोके हे सोनोग्राफिकली 7व्या आठवड्यात दिसतात. मग 5 आठवड्याला करून उपयोग आहे का? नाही. ते 7व्या आठवड्यामध्ये 7 ते आठवड्याला पहिली सोनोग्राफी. दुसरी सोनोग्राफी येते 12 ते 14 आठवड्याला, ज्याला आपण एनटी स्कॅन म्हणतो, नुकल थिकनेस बघितली जाते. तिसरी सोनोग्राफी येते ॲनॅमली स्कॅन, जी 18 ते 20 आठवड्याला होते, ज्याच्यामध्ये आपण बाळाला कुठलं व्यंग आहे का, मग जर व्यंग निघाला तर आपण त्यावेळेस MTP कायद्याअंतर्गत ते खाली करू शकतो. व्यंग असणारं बाळ आपण पुढं नेत नाही. मग तो शारीरिक व्यंग असू दे किंवा मानसिक व्यंग असू दे. आता दोन्ही प्रकारच्या बाबा सोनोग्राफिकली आपण शारीरिक व्यंग तपासू शकतो आणि रक्ताच्या तपासण्यामधून आपण मानसिक व्यंग कुठला असेल, काही डिसिजेस असतील तर ते जसे आपण पूर्वी मतिमंद बाळ वगैरे पाहायचो ते तपासता येतं. त्यानंतर आपण 28 ते 30 आठवड्याला सोनोग्राफी करतो. मधल्या काळामध्ये बाळाची वाढ कशी झाली त्याला इंटरव्हल ग्रोथ स्कॅन म्हणतात. 2 महिन्यामध्ये कशी वाढ झाली. आणि शेवटी डिलिव्हरीच्या तारखेच्या 1-2-3 आठवडे अगोदर एक स्कॅन करतो, त्याच्यामध्ये वारेची कंडिशन, पाण्याची कंडिशन, नाळेची कंडिशन, बाळाचं वजन, ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिकली बघतो. ह्या सोडून जर काही कॉम्प्लिकेशन झालं, पडलं किंवा ब्लिडिंग झालं किंवा डिस्चार्ज झाला तर कंडिशननुसार तुम्ही कधीही करू शकता. पण बेसिकली ह्या 5 सोनोग्राफ्या तर आपण सजेस्ट करतो, सगळे गायनेकॉलॉजिस्ट सजेस्ट करतात. सर, तुम्ही आता जसं म्हणालात की FTP कायदा किंवा MTP कायदा, तो MTP कायदा काय आहे आणि ह्याची गरज काय काय आहे? कायदा याचा अर्थ मला त्या मुलाला काय काय होतं की ज्याच्यामुळे तुम्ही हे सजेस्ट करता? तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, बरोबर, मेडिकल म्हणजे शासनमान्य म्हणजे वैद्यकीय शास्त्रमान्य जी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी आपण करतो, याच्यामध्ये 4 फॅक्टर्स येतात. म्हणजे आईच्या दृष्टीनं, म्हणजे आईला काही गंभीर आजार असतील आणि त्या गंभीर आजारामुळं त्या गंभीर आजारात असूनसुद्धा जर त्या गरोदरावस्थेमुळं त्या आईच्या जीवाला धोका उत्पन्न होणार असेल, बरं, जसं कार्डियाक डिसीज असेल किंवा CA असेल, तर अशा वेळेला ती प्रेग्नन्सी तिला अशी घातकच ठरणार आहे. मग अशी प्रेग्नन्सी 20 आठवड्याच्या अगोदर खाली केली जाते. 20 आठवड्याच्या अगोदर आता सुप्रीम कोर्टानं 24 आठवड्यापर्यंत नेलं आहे, पण त्याचं फिटल कॉज आहे. जर बाळाला असे काही आजार असतील त्याच्यामुळे हे बाळ भविष्यामध्ये मतिमंद असेल,
व्यंग निर्माण होणार असेल किंवा त्याला कुठेतरी मोठा मानसिक आजार निर्माण होणार असेल किंवा ते जगूच शकणार नसेल शारीरिक दोषांमुळं, तर अशा परिस्थितीमध्ये आपण 20 आठवड्याच्या आत खाली करतो. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना नको असणारी प्रेग्नन्सी आहे, म्हणजे रेप झालेल्या केसेस असतील किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअरमुळं म्हणजे तुम्ही वापरताय गर्भनिरोधक आणि तरी प्रेग्नन्सी राहिले, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा ते खाली करू शकतो. बरं सर, सगळ्यात आता म्हणतात की हे घरातली फॅमिलीमध्ये म्हणतात की स्त्री प्रेग्नन्सी झाल्यानंतर की हे खा, हे खाऊ नको, हे खायचं नाही आहे, असं काही आहे का की जे हे म्हणजे उष्ण खाल्ल्यानंतर त्रास होतो किंवा आणि काही खाल्ल्यानंतर त्रास होतो, असं काय असतं का? हे बघा, पहिली गोष्ट अशी की प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. काही लोक उष्ण कटिबंधात सहज राहू शकतात, काही लोक शीत कटिबंधात, आपण तर समशीतोष्ण आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. तुम्ही बघा कधी पण जर तुम्ही अरब कंट्रीजकडे गेला तर ते नॉनव्हेजला जास्त हे आहे, कारण त्याकडे मिळतच नाही, मग त्यांचं शरीर तसंच तयार झालंय. तसं इकडं आपल्याकडे आहे का? नाही आहे. काही लोक व्हेजला प्रेफर करत असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की काय खावं आणि काय नाही खावं. लाखो पदार्थ आहेत, लाखो आहेत, कितीतरी पदार्थ आहेत. मग मी सल्ला देत असताना मी प्रत्येक वेळी सांगतो की कुठलंही बंधन नाही, कारण स्त्री ही त्या काळात दौरुदा मानली जाते. म्हणजे तुम्ही त्याला डोहाळे जेवण, डोहाळे असं म्हणतो. तर तिला जे आवड निर्माण होते, बाळाच्या जे इच्छा असेल ते तिच्या पद्धतीनं ते व्यक्त करतं. हे झालं एक गोष्ट. दुसरी गोष्ट, कुठलीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे येणारा स्ट्रेस, येणारं डिप्रेशन हे जर टाळायचं असेल तर तुम्हाला जे खायचं ते खा. फक्त ते म्हणजे ते ओरिजिनली असावं, म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ नसावी. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये विनाकारण जास्त मसाले, तेलकटपणा, म्हणजे पाणीपुरीच जर खायचे तुम्हाला इच्छा झाली तर घरात आणा, बिस्लरीच्या पाण्यानं पाणीपुरी करून खा ना. बाहेर रस्त्यावर ते म्हणजे कसं आहे माहीत नाही, इधर इज हायजिनिक और अनहायजिनिक. मी सल्ला देत असताना तुम्हाला जे खायचं ते खा, फक्त अति सर्वत्र वर्जेत, म्हणजे अति तिखट, अति खारट असं. आणि जेवढं सात्विक जेवण आपण म्हणतो, म्हणजे दूध आणि कोल्ड्रिंक, काय प्रिफर करू? बरोबर, दूध प्रिफर करू ना. बरोबर. आणि माझा एक सल्ला राहील की बाबा हे बघा, निसर्गाचा नियम आहे, जे पेराल ते उगवणार आहे. त्या गरोदर अवस्थेमध्ये तुम्ही जितकं सात्विक जे खाल, जितकं म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीचं बाळ अपेक्षित आहे तसं, तुम्ही खूपच तिखट खाल्लं तर इकडं रागीटच होणार आहे. बर सर, जनरली असं सांगतात की प्रवास करू नका किंवा प्रवास टाळा, हे का असतं? हे बघा, प्रवास टाळा म्हणण्यापेक्षा याला दगदग टाळा असं म्हणतात. दोन गोष्टी आहेत की ती तिच्या उदरामध्ये एक जीव वाढवत असते. म्हणजे जर तुम्ही एखादं अंड हातात घेऊन जर तुम्हाला फिरायला सांगितलं तर तुम्ही किती कॉन्शियस व्हाल? बरोबर. कारण त्या अंड्यातून तुम्हाला उद्या परत कोंबडी बाळ काढायचं आहे बाहेर, तुम्ही किती नाजूकली आहात का, तर तसं तिच्या उदरामध्ये ते बाळ वाढत असतं. प्रवासाला तुम्ही जेव्हा जाताय, मग तो प्रवास मी शक्यतो दुचाकीचा प्रवास टाळाच असं म्हणतो. कारण दुचाकी तुम्ही कशी चालवता यापेक्षा समोरचा कसा चालवतो हे खूप महत्त्वाचं. बरोबर. तुम्ही स्लिप झालात, पडलात, काय झालात, तर तुम्ही पडणार आणि तो डॅमेजच होणार आहे. मग जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर 4 चाकी बाबा निदान घसरणार तर नाही, आणि लागलं तर त्या गाडीला लागेल, तुम्हाला कमी लागेल त्या मानानं टू व्हीलरपेक्षा. आणि खरंच गरज असेल तरच प्रवास करा, नाहीतर त्या प्रवासात जर काही अपघात घडला, काही म्हणजे हादरे बसले, ट्रॉमा झाला, तर हा ट्रॉमा दोन्ही पद्धती जाऊ शकतो ना. पहिला फिजिकल आणि दुसरा मेंटल. बरोबर. जो लॉस होणार आहे तो कोणाचा होणार आहे? मग ह्या प्रवासामुळे जर आपला लॉस होणार असेल तर बेटर वे टू अवॉइड इट. बरोबर. सर, शेवटचा प्रश्न घेतोय, वेळेची मर्यादा आहे. तुम्ही प्रेग्नंट असलेल्या स्त्रियांना एक मौलिक सल्ला काय देऊ शकाल? हे बघा, तुम्ही स्त्री ही नारी ही रमंती पूज्यती, म्हणजे नारीचं पूजन केलं जावं, कारण ती उत्पादक करते ह्या सृष्टी, नाही तर सृष्टी संपेल. स्त्रीनं तिच्या प्रत्येक म्हणजे वयानुसार ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये जे जे योग्य असेल ते मनसोक्त त्याचं पालन करावं किंवा त्याचा आस्वाद घ्यावा. लहान वयात, कुमार अवस्थेत, नंतर प्रजनन अवस्थेत. आणि प्रेग्नन्सीचं अजिबात टेन्शन घेऊ नये. ती एक अवस्था आहे, ते एका म्हणजे एक पुनर्निर्मितीतली प्रक्रिया आहे, आणि ती नैसर्गिक प्रक्रिया, आणि त्यातनं आपण निसर्गरूप सुखरूप सुटणारा तेवढं डोक्यात ठेवून आपलं आयुष्य मस्त जगावं. नमस्ते. आज सर तुम्ही आमच्या इथं आलात आणि एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल आपले आभार. थँक्यू.